देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा खामगावकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा आहे। शहरातील श्री नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते महिनाभरापासून कावड यात्रेची तयारी करतात। ठरलेल्या संख्येप्रमाणे भरण्याची कावड बांधून त्यावर आकर्षक संदेश देणारा सामाजिक धार्मिक देखावा देखील साकारतात। रविवारी शिवभक्त मंडळाच्या कावडधारी हजारो युवक नदीचे जल आणण्यासाठी वाहनांनी रवाना झाले होते। रविवारी ही कावड यात्रा शहरात पोहोचली। उशिरा रात्री शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावर कावड घेऊन 110 किलोमीटर पायी चालत सोमवारी पहाटे खामगावात पोहोचले आणि मिरवणूक काढून एक मंडळाच्या वतीने शहरातील काही विविध शिव मंदिरात जलाभिषेक केले जाते। यासह ढोल ताशे अनेक वाद्य वाजवत गाजत मिरवणूक शहरात कार्यक्रम करीत असते। यावेळी शहरवासियांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते। पाणी पाऊस व फराळाचे सुद्धा वाटप करण्यात येते। खामगावमध्ये कावड यात्रेला मोठ्या प्रमाणात उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते। फारुख सर, व्हीसीएन न्यूज, खामगाव।